सर्वसामान्यांसाठी घर हे फक्त चार भिंतीची वास्तू नसून एक स्वप्न असतं. तेच आपल्या हक्काचं घर असण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रमिक वर्ग आयुष्यभर राबतो. तेच अशक्यप्राय वाटणारं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. आणि त्याच योजनेचा लाभ आता झालाय सोलापुरातील 15,000 श्रमिक वर्गातील कुटुंबांना. ज्या श्रमिक वर्गाला आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी फक्त आश्वासनं दिली, त्या श्रमिक वर्गाचं अशक्यप्राय वाटणारं स्वप्न पहिल्यांदाच कोणीतरी पूर्ण केलं असेल तर ते म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. ये 30,000 परिवारों के लिए जो घर बन रहे हैं ना, आज शिलान्यास हुआ है. चाबी देने के लिए हम ही आएंगे. श्रमिक वर्गाचं स्वप्न असलेलं हक्काचं घर त्यांना देणं हा प्रवास वरवर सोपा वाटत असला तरी अजिबात सोपा नव्हता. कारण प्रधानमंत्री मोदी यांनी 30,000 घरं देण्याचं वचन दिल्यानंतर मधल्या काळात स्थगिती सरकार म्हणून प्रसिद्ध पावलेले महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्षांसाठी सत्तेत होतं. त्या काळात श्रमिक वर्गाचं हक्काचं घर असण्याचं स्वप्न पूर्ण होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकारनं नानाविध पद्धतीनं खोळंबा घालण्याचा प्रयत्न केला. 2019 पासून हा प्रोजेक्ट चालू झाला. मधल्या काळात ज्यावेळेस इथं उद्धव ठाकरेंचं सरकार आलं तर ह्या 2.5 वर्षात ते मुख्यमंत्री भेटू सुद्धा शकले नाही. हा प्रोजेक्ट होण्याच्या माग सगळ्यात जर मोठी आम्हाला ताकद मिळाली असेल ती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे हा प्रोजेक्ट उभा होतो. गेल्या वेळेस जे होतं महाविकास आघाडी जे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी पाहिजे तसा रिस्पॉन्स त्यांना दिलेला नाहीये. काहीतरी अडचणी निर्माण करत होत्या, बँकेतली प्रकरणं थांबत होते. त्या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रकरण प्रोसेस थांबत होतं. पण सर्व खोळंब्यांना धुडकावत लावत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुती सरकारनं श्रमिकांना त्यांच्या हक्काची घरं उपलब्ध करून देण्याचं आपलं वचन पूर्ण केलं. और जब मैं इस प्रोजेक्ट का शिलान्यास करने आया था तब मैंने आपको गारंटी दी थी कि आपके घरों की चाबी देने भी मैं खुद आऊंगा. आज मोदी ने ये गारंटी पूरी की है. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दिलेलं वचन पूर्ण करणारे नेते म्हणून सुप्रसिद्ध आहेत. सोलापुरातील श्रमिक वर्गातील घर लाभार्थ्यांना हे ठाऊक असल्यानं त्यांची घरं स्वीकारल्यानंतरच्या प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या. या घरासाठी आम्ही बिडी कामगारांनी खूप वर्षापासून प्रतीक्षा केलेली आहे आणि मोदी साहेबांच्या प्रयत्नाने आणि आपल्या ह्याच्यानी की घर आम्हाला मिळालेले आहेत. खूप आनंद झालाय सर. आम्हाला काही एवढं झालं नसतं घ्यायचं, एवढे बजेट आमचं नव्हतं ते घर घेण्याचे. पण हे मोदी साहेबांमुळे हे सर्व शक्य झाले. मी जेव्हा ते रेगर बघितले म्हणजे आमच्या स्वप्नापेक्षा तरी चांगलं बांधून दिले. हे कुठलेच म्हणजे मोदी आमचा हाताने चावी द्यायला म्हणतात. मी कुठनं नशीब आलं मला तेच कळालं नाही मला. लोक म्हणतात तू नशीबवान आहे, तू देव माणूस, तर देवाला माणूसला भेटलं तू. कष्टकऱ्यांचं सर्वसामान्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी मोदीजींनी सुद्धा एक स्वप्न बघितलं की एवढ्या सगळ्या लोकांना 30,000 कष्टकऱ्यांना घरं द्यायचं. त्यांची स्वप्नातील घरे आज मोदीजींनी त्यांच्या हातात चावी देऊन पूर्ण केलं आणि एक नवीन आदर्श समाजापुढे मांडला की सगळी घरं हे त्यांच्या घरातल्या माय माऊली असतील, त्या माता भगिनी असतील, त्यांच्या नावाने हे केली. आता मोदी सरकारने आम्हाला काय सांगितलं होतं, आम्ही जेव्हा हे पूर्ण घर जेव्हा होईल तयार तेव्हा मी स्वतः येऊन तुमच्या हातात चावी देणार. मग आम्हाला तेवढं म्हणजे माहिती नव्हतं ना, म्हणजे सगळेच असं पूर्ण वचन पूर्ण करणार म्हणून. पण आज सरांनी ते पूर्ण